मलकापूर डुबलनगर येथे पतीने पत्नीचा खून केल्याच्या घटनेनं सध्या मलकापूर हादरले। कौटुंबिक वादातून पत्नीचा धारदार शस्त्राने करण्यात आलाय खून। मलकापूर डुबलनगर येथील मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये घडली आहे घटना। संशयित पतीला सध्या कराड पोलिसांनी घेतलंय ताब्यात। मलकापूर डुबलनगर मंगलमूर्ती अपार्टमेंटमध्ये रविवार रात्री कौटुंबिक वादातून पतीने टोकाचं पाऊल उचलत पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली आहे। या हत्येनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। दत्तात्रय नारायण जांभळे वय अंदाजे 35 वर्ष असे संशयित पतीचे नाव असून रोहिणी दत्तात्रय जांभळे हिचा मृत्यू झालाय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रविवारी रात्री 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय व रोहिणी यांच्यामध्ये कौटुंबिक कारणातून वाद झालाय। हा वाद टोकाला पोहोचलाय। यावेळी दत्तात्रय याने धारदार शस्त्राने रोहिणी यांच्यावर वार केल्याचे देखील सध्या समोर आले। या हल्ल्यात रोहिणीचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेची माहिती मिळताच कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, निखिल मुगदुम, अशोक भापकर यांच्यासह पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून खुनामागील नेमकं कारण शोधण्याचं काम सध्या सुरू केलंय। दरम्यान पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी स्वर्गीय वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवलाय। संशयित पती दत्तात्रय जांभळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या खुनासंदर्भात त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जाते। दरम्यान या खुनामुळे मालकापूर शहर हादरलंय। असलम मुल्ला, कराड वार्तासाठी।